लेमा काय उपयोग असतो लेमाचा? व्हॉट इज लेमा थेरम अँड कोरोलरी? सिम्बॉल? नाही नाही, होमवर्क. लेमा थेरम कोरोलरी. ठीक आहे, उद्या सांगायचं. इफ स्टेटमेंट लिहा. याचं प्रूफ नाही आहे, फक्त स्टेटमेंट गरजेचे आहे आपल्याला. इफ, व्हॉट इज दिस? आयडेंटिटी परम्युटेशन. यस. बीटा वन, बीटा टू, अप टू बीटा आर. बीटा वन, बीटा टू, बीटा आर. Where beta i's are two cycles, then R is E1. Then R is E1. म्हणजे काय? स्टेटमेंट लक्षात ठेवायचं होतं. काय अर्थ स्टेटमेंटचा या? जर आयडेंटिटी परम्युटेशनला असं प्रोडक्ट ऑफ दोन सायकल्स लिहिता आलं, तर त्या सायकल्स किती असतात? इथं आर आहेत, तर काय असतात त्या? E1. म्हणजे काय? एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, दिस प्रोडक्ट बीटा वन, बीटा टू, अप टू बीटा. याला ब्रॅकेट नाही केलं मी, ब्रॅकेट केलं तर ती सायकल झाली असते. याला जर मी ब्रॅकेट केलं तर ती सायकल. दिस प्रोडक्ट याच्यामध्ये प्रत्येक हा बीटा आहे ती सायकल, टू सायकल. म्हणजे आयडेंटिटीला आपण असं लिहू शकतो का? कॅन यू राईट दिस एज आयडेंटिटी? जर आयडेंटिटीला दोन सायकलच्या गुणाकारात जर लिहिता आलं, तर ते जे दोन सायकल आहेत त्या इव्हन असल्या पाहिजे. म्हणजे दोन असल्या पाहिजे, चार असल्या पाहिजे, सहा असल्या पाहिजे, असं. किती सायकल झाल्या ह्या? एकच. खरं आहे का? ह्याला असं लिहिता येतं परत, टू थ्री. नाव दिस इज करेक्ट. हे बरोबर आहे. हा लिहू शकते, वन टू आणि वन टू आणि टू वन. ठीक नाही, असं काही नाही, सारखं असं असतो. जर लिहिता आलं तर, दॅट इज द मीन. जर आयडेंटिटीला दोन सायकलच्या गुणाकारात लिहिता आलं, तर त्या दोन सायकल एक तर दोन असल्या पाहिजे, चार असल्या पाहिजे, सहा असल्या पाहिजे, आठ, असं इव्हन असल्या पाहिजे. दॅट इज द मीन. ठीक आहे, सो दिस इज करेक्ट. आता हा गुणाकार काय येतो? व्हॉट इज दिस मल्टिप्लिकेशन? वन. वन मॅप्स टू, वन मॅप्स टू वन, वन मॅप्स टू टू, टू मॅप्स टू थ्री, थ्री मॅप्स टू वन, टू मॅप्स टू थ्री, थ्री मॅप्स टू थ्री. येस, दिस इज द प्रोडक्ट. पण हा आयडेंटिटी आहे का? नाही, आयडेंटिटी नाही. म्हणजे कसा आहे? इफ स्टेटमेंट काय सांगते? जर आयडेंटिटीला दोन सायकलच्या गुणाकारात लिहिता आलं, तर त्या सायकल इव्हन असल्या पाहिजे. नंबर. आयडेंटिटीला आलं का लिहिता असा? सो दिस इज नॉट करेक्ट, बट दिस इज करेक्ट. वन टू, टू वन, एकमेकाचे इनवर्स असतात. ठीक आहे, ओके. फक्त एवढंच लक्षात ठेवा, इव्हन टू सायकल्स असतात. दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्टेटमेंट लिहिली. खालचं गुणाकार करा. व्हॉट इज दिस मल्टिप्लिकेशन? वनचं, वनचं टू, टूचं वन, वन मॅप टू वन. हा, टू ची इमेज वन, वन ची
टू. पुढे काही असतील ते असतील. सो दिस इज ऍडेड. ठीक आहे, पण इथं नाही. येस. नेक्स्ट थेरम. फक्त स्टेटमेंट लिहा त्याची. ह्याचं प्रूफ बघायचं. थेरम ब्रॅकेटमध्ये लिहा. ऑलवेज इवन. ऑलवेज इवन और ऑलवेज ऑड. काय बघूया. ऑलवेज इवन और ऑलवेज ऑड. स्टेटमेंट लिहा. इफ if a permutation, if a permutation alpha, if a permutation alpha can be expressed as, can be expressed as a product of a product of an even number of, an even number of two cycles, then every decomposition, then every decomposition of alpha into a product of, into a product of two cycles must have, must have an even number of two cycles in symbols. स्टेटमेंट आहे पूर्ण. if alpha equal to beta 1 beta 2 up to beta r प्रोडक्ट आहे. and alpha equal to gamma 1 gamma 2 up to gamma s, where beta i's and gamma i's are two cycles, then r and s are both even or both odd. हे शेवटी बोथ इवन बोथ ऑड आल्यामुळं वरती नाव ऑलवेज इवन ऑर ऑलवेज ऑड असं देण्यात आलं. प्रूफ. काय स्टेटमेंट काय सांगते. यस. एखादी परम्युटेशन आहे त्याला किती प्रकारे रिप्रेझेंट करता येतं टू सायकल मध्ये. एकापेक्षा जास्त. बरोबर आहे. आता दोन जर म्हणलं आपण तर काय करणारे परत दुसरं. हे बघा कुठे घेतलं होतं आपण एक्झाम्पल.
हा इथं काही जण काय करतील मग 3 1 ला अगोदर लिहितील, 2 3 ला नंतर लिहितील, 4 5 ला अगोदर लिहितील. बरोबर, असं चेंज करू शकतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त म्हणजे एखादी परम्युटेशन जर दोन सायकलच्या गुणाकारात लिहिता येत असेल आणि ते लिहिल्याला जर इव्हन नंबर असतील दोन सायकल, तर कुठलंही परम्युटेशन कसंही कॉम्बिनेशन द्या इव्हनच असतं. That is the meaning. म्हणजे काय, आता हे किती आहेत दोन सायकल, 1 2 3 4 इव्हन आहे. किती किती दोन सायकल आहेत ह्या, 4 इव्हन आहेत. मग हे जे परम्युटेशन आहे ह्याचं डिकॉम्पोजिशन इव्हन मध्येच होत आता, त्याच्यापेक्षा वेगळं होत नाही. दॅट इज द, येतच नाही, ती लिहिताच येत. जर इव्हन होत असेल पुढे बोल, ऑड कुठे येतो पुढे बोल. दिस इज द मिनिंग. मग दुसऱ्या कसा थेरम, दुसरी स्टेटमेंट काय यायची, जर अल्फाला जर असं बीटा 1 बीटा 2 बीटा एक डिकॉम्पोजिशन लिहिलं आणि γ1 γ2 γ हे दुसरं डिकॉम्पोजिशन लिहिलं, याच्यामध्ये काय आहेत, हे सगळे दोन सायकल आहेत बीटा आणि गॅमा. तर याच्यामध्ये आर आणि एस एकतर इव्हन असतात किंवा ऑड असतात. दॅट इज द मीन. तर बघूया प्रूफ लिहा. नाही होत, नाही होत. दोन्ही एकतर इव्हन किंवा ऑड. हा प्रोडक्ट हे जे आहे ना, प्रोडक्ट हे दोन सायकल आहेत सगळे. आता ह्याच्या दोन सायकल आहेत, ते एकतर इव्हन असल्या पाहिजे दोन्ही पण, आर आणि एस, किंवा ऑड असतात. एक इव्हन एक ऑड येणार नाही. बघूया प्रूफ लिहा. गिवन दॅट गिवन दॅट काय दिलेलं आहे, बीटा 1 बीटा 2 अप टू बीटा आर इज अल्फा, किंवा यालाच γ1 γ2 अप टू गॅमा एस असं लिहित आहे, दिलेलं आहे. दॅट इज म्हणजे काय दिलेलं आहे, γ1 γ2 अप टू गॅमा एस इक्वल टू बीटा 1 बीटा 2 अप टू बीटा. तर आता काय करूया, राईट साइडचे जे बीटा आहेत ते एक 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 करून म्हणजे आपण डिझॉल्व्ह करूया. डिझॉल्व्ह करू म्हणजे काय, आता ग्रुप थेरी मध्ये आहोत आपण, तर दोन्हीच्या आता ग्रुप थेरी मध्ये असल्यामुळे प्रत्येक एलिमेंटला इनव्हर्स आहे. तर ह्याच्या दोन्ही साईडला राईट साईडनं बीटा आर इनव्हर्स न गुणायचं. काय होतं, बीटा आर इनव्हर्स न गुणायचं काय होतं, म्हणजे हे असंच राहील γ1 γ2 अप टू गॅमा यस. कशाने गुणला आपण, बीटा आर इनव्हर्स. तर इकडे काय राहील, हा बीटा आर जाईल, तिच्या जागी काही ऍड. तसंच बीटा 2 इनव्हर्स न गुणायचं, काय राहील, बीटा 1 आयडेंटिटी. तसंच बीटा 1 इनव्हर्स न गुणायचं, काय राहतं, काय राहतं, आयडेंटिटी. झिरो कसं राहील, बीटा 1 नाही नाही मल्टिप्लिकेशन आहे ना, ऍडिशन असेल तर झिरो, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ऍडिट. हे कळाली का स्टेप, येस लिहा. गॅमा गॅमा यस, गॅमा यस करू शकतो, करू शकतो, कुठलंही करू शकतो.
झालं. नाउ व्हॉट इज गॅमा वन अप टू गॅमा एस अँड बीटा वन अप टू बीटा आर? काय आहे ते? काय आहे ते? कशा सायकल आहे? टू सायकल्स, राईट. आणि टू सायकलचा इनव्हर्स काय असतो? ए बी एक सायकल, त्याचा इनव्हर्स काय? किंवा आता लिहिले आपण. टू सायकल आहे, त्याचा इनव्हर्स काय? टू सायकल आहे, त्याचा इनव्हर्स काय? आता लिहिले. इनव्हर्सच्या खाली लिहिले. एक जर टू सायकल असेल तर त्याचा इनव्हर्स काय असतो? बीटा घेतलेला आहे. बीटा घेतलाय, बीटा इक्वल टू ए बी. बीटा इनव्हर्स इक्वल टू, आत्ताच लिहिले ना इनव्हर्सच्या खाली. हा, अजून त्याच्या पुढे काहीतरी लिहिलंय. म्हणजे तो स्वतःच असतो. दिसलं का नोट्स दिसल्या? बीटा इक्वल टू ए बी, देन बीटा इनवर्स इक्वल टू बी ए इक्वल टू ए बी इक्वल टू बीटा. लिहिले का? म्हणजे दोन सायकल असेल तर त्याचा इनवर्स तो स्वतःच असतो. बरोबर आहे. म्हणजे बीटा आर इनवर्स काय येतं? तो स्वतःच्या. दिस इम्प्लाइज, याला कसं लिहू शकतो आपण? गॅमा वन ते वापरायचे इथं, म्हणून ते नोट दिली. दिस इज अप टू, हे बघा, गॅमा एस जसंच्या तसं. बट बीटा आर इज टू सायकल, सो इट्स इनवर्स इज बीटा. म्हणजे बीटा आरचा इनवर्स काय आला तर नोट मुळे बीटा. समजते का ही गोष्ट? इथं बीटा टू आणि इथं बीटा इक्वल टू आयडेंटिटी. कारण काय तर सिन्स इनवर्स ऑफ टू सायकल यस इज इट्स. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, तू लेमा वापरायचा. व्हॉट इज लेमा? काय होते स्टेटमेंट? जर आयडेंटिटी परम्युटेशनला दोन सायकलच्या प्रोडक्ट मध्ये लिहिता येत असेल तर किती दोन सायकल असतात? किती दोन सायकल असतात? इव्हन असतात. इव्हन असतात. बरोबर आहे. आता इथं बघा, आर एच एस ला आयडेंटिटी आहे. आर एच एस ला आयडेंटिटी आहे. आयडेंटिटीला दोन सायकलच्या गुणाकारात लिहिता आलेला आहे. ह्या किती दोन सायकल आहे टोटल? हे वन टू अप टू ह्या यस, हे वन टू अप टू आर, हे यस आहेत आणि आर. टोटल किती झाल्या? टोटल दोन सायकल किती झाल्या? यस, एक आर पर्यंतची आहे दुसरी एस पर्यंतची आहे. टोटल किती झाल्या? किती झाल्या? परत, गॅमाच्या किती सायकल आहेत? दोन सायकल. यस. बीटाच्या किती आहेत? आर. गॅमाच्या एस आहेत, बीटाच्या आर आहेत. टोटल किती झाल्या दोन सायकल? एस प्लस, राईट. सर आयडेंटिटीला एस प्लस आर दोन सायकलच्या गुणाकारात लिहिण्यात आलेलं आहे. लेमा काय सांगतो आपल्याला? इव्हन म्हणजे एस प्लस आर काय असलं पाहिजे? इव्हन. दोन संख्याची बेरीज इव्हन कधी असते? दोन संख्या आहेत त्यांची बेरीज इव्हन कधी असते? दोन्ही पण इव्हन असल्या पाहिजे किंवा वन प्लस टू किती होतं? इव्हन आहे का? हे बघा, इथं इथं लक्ष. हे आर, हे लक्ष लक्ष द्या, लक्ष द्या. आर प्लस यस हे काय असलं पाहिजे? इव्हन. दोन संख्याची बेरीज इव्हन. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? आर आणि एस दोन्ही इव्हन असल्या पाहिजेत किंवा दोन्ही ऑड असल्या. समजलं? क्लिअर? बट
But we know that we know that if but we know that if identity permutation परीक्षेमध्ये प्रॉब्लेम आली आहे नाही identity permutation is the product of two cycles, then those cycles are even in numbers. मान्य आहे का? राइट. गुड. Therefore R plus S is even. Therefore R plus S is even. This implies that R and S are both even or both odd. क्लियर आहे? काही अडचण? गुड.